7 चलन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर चलनामध्ये दोन प्रकार आहेत, एक समचलन आणि दुसरं म्हणजे व्यस्त चलन। तर या प्रकरणामध्ये आपल्याला समचलनाचे समीकरण कसे तयार करायचे, व्यस्त चलनाचे समीकरण कसे तयार करायचे, त्यानंतर समचलनाची उदाहरणं कोणती, व्यस्त चलनाची उदाहरणं कोणती, समचलन नेमकं कशाला म्हणायचं, व्यस्त चलन कशाला म्हणायचं, या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर प्रथमतः समचलन म्हणजे काय पहा, आपल्याला 7व्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे। प्रकरणाचं नाव आहे चलन। मग इयत्ता 8वीला जे चलन प्रकरण अभ्यासणार आहे त्याच्यावर आधारित आपल्याला समप्रमाण, समचलन, 9वीला 10वीला याच्याच्या निगडीत काही घटक दिलेले आहेत आणि म्हणून मग इयत्ता 8वीचं हे चलन प्रकरण आपण चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग इयत्ता 9वी आणि 10वी साठी करता येईल। मग चलन म्हटलं की मी आत्ताच सांगितलं की त्यामध्ये दोन प्रकार आहेत, चलनाचे दोन प्रकार आहेत, एक आहे समचलन, समचलन आणि दुसरा आहे व्यस्त चलन। मग समचलन कशाला म्हणायचं नेमकं आणि व्यस्त चलन कशाला म्हणायचं, यासाठी साधी सोपी आयडिया सांगतो की यामध्ये दोन्हीतही दोन राशी असतात, एक राशी वाढली दुसरी राशी ही त्याच्या बरोबर वाढली तर ते समचलन होतं। आणि व्यस्त चलनामध्ये सुद्धा दोन राशी असतात, यामध्ये मात्र उलट असतं, व्यस्त वेगळं, याच्या उलट असतं। जर पहिली राशी वाढत असेल तर दुसरी राशी काय होते, कमी होते, किंवा दुसरी राशी वाढत असेल तर पहिली राशी कमी होते, त्यावेळेस व्यस्त चलन होतं। मग आपल्याला जर उदाहरणच पाहायचं झालं तर एक साधं उदाहरण घेऊ आपण। आंब्याची संख्या, आंब्याची संख्या आणि आंब्याची किंमत। मला एक सांगा, जर आपण असं म्हटलं की एक आंबा 5 रुपयाला भेटतो, मग दोन आंब्याची किंमत वाढत जाईल का कमी होईल? एक आंबा 5 रुपयाला तर दोन आंब्याचे 10 रुपये, 3 आंब्याचे 15 रुपये। म्हणजे या ठिकाणी तुमची पहिली राशी वाढत चाललेली आहे, आंब्याची संख्या वाढत चालली, त्याच बरोबरीने आंब्याची किंमतही वाढत चालली। आणि मग हे समचलनाचं उदाहरण झालं। दुसरा भाग गणितीय दृष्टिकोनातून सांगितला तर याला आपण x चल मानलं आणि आंब्याच्या किमतीला y चल मानलं, तर या x आणि y चं गुणोत्तर x/y हे गुणोत्तर स्थिर येतं। पहा, बे एक बे बे पंचे 10, किती भागाकाराला 1/5, 3 एक 3, 3 पाचे 15, म्हणजे 1/5 ही x/y ची किंमत स्थिर येते। याचाच अर्थ भागाकार स्थिर येतो समचलनामध्ये। भागाकार कसा येतो? स्थिर येतो समचलनामध्ये। आता जर आपण व्यस्त चलनाचा विचार केला तर मी एक उदाहरण देतो तुम्हाला की एका कामावर काही मजूर काम करत आहेत असं आपण विचारात घेतलं, तर मला एक सांगा, कामगाराची संख्या जर आपण काय केली, वाढवली, तर कामाचे दिवस कमी होत असतात। समजा एक काम जर 4 मजुरांना, इथं आपण म्हणू मजूर, आणि त्यांचे कामाचे दिवस लक्षात घ्या, ही x आणि हे y हे आपण असं लक्षात घ्या।
म्हणजे या दोन्ही उदाहरणातून तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलनाच्या संकल्पनाच क्लिअर होतील आणि मग पुस्तकातले आपण उदाहरण नंतर पाहू. आता जर 4 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करत असतील बाळांनो, तर मला सांगा 2 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करायला लागेल त्यांना वेळ? 20 दिवस लागेल ना. लक्षात घ्या की या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की एक राशी वाढत चालली. बघा एक राशी काय झाली? वाढत चालली. 2 कामगार, 4 कामगार, 6 कामगार, बरोबर. आणि मग इथं कामाचे दिवस कमी होत चालले. जसे कामगारांची संख्या वाढल तसे कामाचे दिवस कसे होतील रे? कमी होतील. आणि म्हणून मग की जर 2 मजुराला एक काम 20 दिवसात पूर्ण होत असेल तर त्याच कामावर 4 मजूर लावले तर त्यांनी ते किती दिवसात पूर्ण केलं? 10 दिवसात पूर्ण केलं. मग एक राशी वाढते, एक्स राशी वाढते, त्यावेळेस वाय राशी काय होते? कमी होते. मग एक वाढत असेल एक कमी होत असेल म्हणजेच हे व्यस्त चलन आलं. आणि मग व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. आपण काय पाहिलं? समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. तर या ठिकाणी आता x आणि y चा गुणाकार करा. 2 आणि 20 चा गुणाकार किती आला? 40 आला. 4 आणि 10 चा गुणाकार किती आला? 40 आला. म्हणजेच या ठिकाणी x व्यस्त चलन y मांडणी कशी करतात पहा. x समचलन y. आपण आंब्याचं आणि मजुरांचं उदाहरण घेतलं इथं. तर या ठिकाणी आंब्यामध्ये एक आंबा 5 रुपये, 2 आंबे 10 रुपये. मग एक राशी वाढली, दुसरी वाढली आणि मग चिन्हात कसं लिहितात पहा? x समचलन y असं चिन्हात लिहिलं जातं समचलन. आणि व्यस्त चलनामध्ये मात्र आपल्याला x व्यस्त चलन y म्हणायचं पण लिहिताना 1/y लिहायचं. आलं लक्षात? मग समचलनामध्ये काय? भागाकार स्थिर असतो तर व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. हे मुद्दे लक्षात ठेवा. आणि मग समीकरण आपल्याला जर तयार करायचे असतील कशाचे? समचलनाचे आणि व्यस्त चलनाचे, तर आपल्याला असं पाहता येईल पहा. समचलन आणि व्यस्त चलन. लक्षात घ्या समचलनामध्ये 2 x आणि y चल घेतले तर x समचलनात y असं लिहिलं जातं. आणि व्यस्त चलनात चिन्हांकित कसं लिहिलं जातं? x व्यस्त चलनात y. काही विद्यार्थी असे म्हणतात बरं का x व्यस्त चलनात 1/y. चुकलं. म्हणतानाच काय म्हणायचं? x व्यस्त चलन y आणि लिहिताना 1/y लिहायचं. मग आता याचं समीकरण असं तयार होतं की समचलनाचं चिन्ह गेलं की स्थिरांकाला म्हणजेच चलनाचं समचलनाचे समीकरण x बरोबर ky. त्यानंतर x बरोबर k छेद y लिहा किंवा k गुणिले 1/y केलं तरी शेवटी k छेद y येईल. बरोबर. मग y इकडे आला तर x गुणिले y बरोबर k हे चलनाचे समीकरण. हे पण होईल आणि हे पण होईल. इथं पण x छेद y बरोबर k हे सुद्धा चलनाचं समीकरण. आले लक्षात? आणि k हा मात्र इथं दोन्ही ठिकाणी k इज कॉन्स्टंट. k हा स्थिर असतो. इथं पण हा k हा काय असतो? स्थिर असतो. अशा प्रकारे समचलन आणि व्यस्त चलन त्याची संकल्पना 2 उदाहरणाद्वारे सांगितली, त्याचे समीकरण सांगितले. समचलनात भागाकार स्थिर असतो, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. आणि हे जर समजलं असेल तर आपण पुस्तकातले उदाहरण पाहू. पुस्तकातला पहिला 1 डझन वयांची किंमत 240 रुपये असेल तर 3 वयांची किंमत किती असेल? प्रश्नचिन्ह. 9 वयांची किंमत किती असेल? 24 वयांची किंमत किती असेल? 50 वयांची किंमत किती असेल? हे काढण्यासाठी एक कृती दिलेली विद्यार्थ्यांना. मग या ठिकाणी वयाची संख्या काय? x चल मानले आणि वयांची किंमत ही काय केली? रुपयामध्ये y चल मानले. मग जर आपल्याला वयांची किंमत वाढत जात असेल, तुम्ही म्हणणार इथं वाढली इथं कमी झाली, आता हे नाही डोक्यात घ्यायचं की आपल्याला जनरली उदाहरणाचा सारांश पाहायचा आहे की वया जास्त घेत गेलो तर आपण पैसे जास्त द्यावे लागतील का कमी द्यावे लागतील? एका वहीला पैसे दिले आपण 10 रुपये, 2 वयाला 20 द्यावे लागतील ना. म्हणजेच वयाची किंमत आणि वयांची संख्या हे उदाहरण कशात मोडल तर हे सांगता आलं पाहिजे, समचलनात येईल. मग
वह्यांची संख्या वाढत गेली त्याची किंमत वाढत जाईल आणि मग याचा भागाकार स्थिर येतो. आणि मग आता बऱ्याच वेळा या ठिकाणी स्थिरांक काढून घेता आला पाहिजे. तो कसा काढायचा? याच्यामध्ये दिलेल्या उदाहरणात इथं पण कळतंय आपल्याला 1/20 म्हणजे की ची किंमत 1/20 आहे. कळतंय का बाळांनो? तसंच यावरून सुद्धा आपल्याला 12 × 12 12 दुनी 24 12 × 12 आणि 12 दुनी 24 शून्य दिला म्हणजे के ची किंमत किती आली? 1/20 आली. म्हणजेच आपण हे भागाकार जर स्थिर असेल याच्यावरून लक्षात आलं आपल्या या पहिल्या दिलेल्या तक्त्यात पहिल्या आणि शेवटच्या किमतीवरून असं लक्षात आलं की या ठिकाणी भागाकार स्थिर आहे आणि जिथं भागाकार स्थिर असतो तिथं समचलन येतं. म्हणजे वाक्यरचनेवरून पण तुम्हाला कळलं पाहिजे हे उदाहरण समचलनाचं की व्यस्त चलनाचं. आणि गणिती मांडणीवरून सुद्धा लक्षात आलं आपल्याला की या ठिकाणी भागाकार स्थिर आहे म्हणजे समचलनाचं उदाहरण. आणि मग आता या ठिकाणी कॉन्स्टंट 1/20 आला मग एक डोक्यात ठेवायचं वरून खाली जायचं असेल तर 20 ने याला गुणायचं आणि हे जर असं असतं पहा खाली संख्या दिली आणि वरची संख्या काढायची असेल तर त्याला गुणायचं कशाने? 1/2 20 ने गुणायचं. मग इथं पहा आता 3 ला 1/20 ने नाही गुणायचं 20 ने गुणायचं मग किती आलं? 60 आलं का? मग आता हे पाहायचं की याचा स्थिरांक 1/20 येतो का? 3 × 3 आणि 3 × 2 = 6 1/20 आला का? तसंच आता 9 जर वह्या घ्यायच्या असतील तर किती रुपये द्यावे लागतील? तर 9 × 20 करा 9 × 2 = 18. ओके. त्यानंतर 24 वह्या घ्यायच्या मग 24 × 20 करा 0 4 × 2 = 8 2 × 2 = 4 480. त्यानंतर 50 वह्या घ्यायच्या 50 × 20 करा 2 0 दिले 5 2 = 10 1000 रुपये द्यावे लागतील 1000. अशा प्रकारे तुमच्या पुस्तकामध्ये जरा आठवूया एक कृती दिलेली आहे ही कृती आपण या ठिकाणी पूर्ण केली. आणि मग यावर आधारित आपण सराव संचातला 7.1 भाग पाहू. बरं 7.1 मध्ये काय केले पहा. स्क्रीनवर आपल्या समोर पहा सराव संच 7.1 आलेला आहे. तर 7.1 मध्ये चलनाचे चिन्ह वापरून लिहा. प्रश्न काय आहे? चलनाचे चिन्ह वापरून लिहा. वर्तुळाचा परिघ circumference of circle denoted by c and radius denoted by r. म्हणजे या ठिकाणी स्पेलिंग वरून त्याच्या परिघाला इंग्लिश मध्ये सर्कम्फरन्स म्हणतात म्हणून सी घेतला. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी x आणि y घेतला आणि x समचलन y लिहिलं काय बिघडत नाही, परंतु त्याचा संकेत असा असतो की ज्याचे आपल्याला सिंबॉलिकल फॉर्म रेडियस म्हणलं का r हे आठवतच लगेच आणि म्हणून शक्यतो तेच घ्यायचे. वर्तुळाचा परिघ c आणि त्याच्या त्रिज्येशी परिघाचे त्याच्या त्रिज्येशी समप्रमाण असते. वर्तुळाचा परिघ c त्याच्या त्रिज्येशी परिघ c कोणाशी त्रिज्येशी कसा समप्रमाणात असतो. आपल्याला चलनाचे चिन्ह वापरून लिहा असा प्रश्न आहे. फक्त 1 मार्काचा प्रश्न चलनाचे चिन्ह वापरून हे शाब्दिक दिलेलं चिन्हात फक्त इथे एवढंच येईल सी समचलनात r. ओके. त्यानंतर मोटार मध्ये भरलेले पेट्रोल लिटर मध्ये व तिने कापलेले अंतर याच्यात समचलन. कमी पेट्रोल टाकलं तर कमी अंतरावर जाईल गाडी, जास्त पेट्रोल टाकलं तर जास्त अंतरावर जाईल, है की नाही. आणि मग याच्यामध्ये एल आणि डी मध्ये समचलन आहे हे चिन्हामध्ये आपण असं दाखवू. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पासराव संचामधला सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे. यावरून खालील सारणी पहा. दुसरं उदाहरण सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे. यावरून आपल्याला खालील सारणी पूर्ण करायची. आता एक लक्षात घ्या
जर रिकाम्या जागेसाठी प्रश्न म्हणून विचारलेला असेल की समजा 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला फक्त तक्ता पूर्ण करायचे, डायरेक्ट उत्तर लिहिले तरी झालं, पण स्पष्टीकरणासहित म्हटलं तर आपल्याला मग x आणि y त्याच्यामध्ये समचलन म्हणजे काय करायचं पहा की x आणि y या ठिकाणी याचा स्थिरांक 1/8 आलाय, 4 1 4 4 8 32, याचा अर्थ k ची किंमत आपल्याला समजली ती किती आली, 1/8 आली, बरोबर. मग आता आपल्याला उदाहरण क्रमांक 2 सोडवताना डायरेक्ट रिकाम्या जागा पण भरता येतात. आता इथे तुम्हाला मी सांगितलं होतं की वरून खाली जायचं असेल तर 8 ने गुणायचं, लक्षात घ्या, हेच डोक्यात ठेवा तत्व. 12 गुणिले 8, 12 8 96. ओके, कारण हे आपण पहिलं वयाचं उदाहरण घेतलं होतं, त्याच्यावरून लक्षात आलं तुमच्या की वरून खाली जाताना जेव्हा स्थिरांक येतो त्याच्या छेदाने काय केलंय, गुणलंय. तुम्ही म्हणणार छेदानेच का, जर हे 2/8 असतं तर मग काय करावं लागलं असतं, 2/8 गुणिले 12 करावं लागलं असतं, लक्षात ठेवा. पण आपल्याला इथं 1/8 या स्वरूपात आलं म्हणून आपण डायरेक्ट अंशस्थानी 1 आहे म्हणून 8 ने डायरेक्ट काय केलं, त्याला गुणलं. मग आता 56 किंमत दिली, वरची किती असेल, मग 8च्या पटीमध्येच असणार आहे ना ती, म्हणजे 8 ने 56 ला भागायचं. वरून खाली येताना 12 ला 8 ने गुणलं, आता खालून वरती रिकामी जागा भरायची, मग 56 ला 8 ने भागा, 56 भागिले किती 8, 8 ही 7 56, म्हणजे इथे रिकाम्या जागेत काय येणार 7. हे पहा भरल्या रिकाम्या जागा 2, 7 1 7, 7 8 56, 12 8 96. आता किती 8 160, हे लक्षात आलं पाहिजे पटकेस. 20 20 8 160. आणि तसं नाही डोक्यात आलं तर आपण सांगितलेलंच आहे, खालून वर जाताना 160 ला 8 ने भागावे, आलं 20 उत्तर. म्हणजे हे तक्ते अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण करावे लागतील. आता तिसरं उदाहरण मात्र आपल्याला सोडावं लागेल प्रत्यक्ष. जर m समचलनात n आणि m बरोबर 154, n बरोबर 7, तर n 14 असताना m ची किंमत काढा, हे लक्षात घ्या. किमती परत एकदा पहा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला m आणि n च्या किमती दिलेल्या आहेत. पहा, m दिलेल्या किमती लिहू आपण, दिलेल्या किमती. उदाहरण सोडवताना उत्तरामध्ये प्रथम दिलेल्या किमती लिहायच्या. आपल्याला m समचलनात n दिलेले, ओके, m किती आहे पहिला, m बरोबर 154 दिलेले इथं आणि n बरोबर 7 दिलेले, आणि आता m ची किंमत 14 असताना m किती असेल हे शोधायचे आपल्याला. ओके, पहा आता सर्वांना व्यवस्थित दिसत असेल. दिलेल्या प्रथम आपण किमती लिहिल्या, m 154, n ची किंमत 7, तर n 14 असताना m किती, तर याच्यावरून आपण प्रथमतः काय दिलेलं आहे, m समचलनात n, म्हणून m बरोबर स्थिरांक k, n कंसात लिहायचं k स्थिर. त्यानंतर जर तरची भाषा वापरायची, जर m 154 असेल तर n ची किंमत 7 येते, म्हणजेच m च्या जागेवर 154 बरोबर k गुणिले n ची किंमत 7, आणि म्हणून गुणिले 7 इकडे आले भागिले होती, म्हणजे k बरोबर 154 भागिले 7. मग 7 ने आपल्याला भाग देता येईल, 7 1 7, 7 दुने 14, एक हातचा राहिला, 7 दुने 14, परत पहा 7 दुने 14, हातचा राहिला 7 दुने 14, म्हणजेच k ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळाली किती, 22. मग आता k ची किंमत जर 22 असेल तर चलनाचं समीकरण तयार करण्यासाठी k च्या जागेवर 22 किंमत टाकावं लागेल.
म्हणून m बरोबर 22 गुणिले n हे चलनाचे समीकरण आहे. हे चलनाचे समीकरण आहे. आणि आता हे जर चलनाचं समीकरण असेल तर पुढच्या किमती काढताना चलनाचं जे समीकरण आलंय त्याच्यात हे किमती टाकायच्या असतात. मग n ची 14 टाका म्हणजे m निघेल बरोबर. म्हणून जर n 14 तर m किती, तर n ची किंमत n बरोबर 14 चलनाच्या समीकरणात ठेवू. आणि म्हणून m बरोबर 22 गुणिले n ची किंमत किती आहे 14 आणि म्हणून m बरोबर गुणाकार करून घ्या इथं 22 गुणिले 14 14 28 हातचे आले 2 14 28 29 30 m बरोबर 308 हे तुमचं फायनल उत्तर असेल. पहा अशा प्रकारे आपल्याला या समचलनावर 7.1 मध्ये अजून पुढचे गणित पहा. त्याच्यात कोणता अवघड वाटत असेल तर पण सोडून पाहू. पुढे तक्ता पुढे पहा काय दिले. आता n हे mc समचलनात आहे तर पुढील सारणी पूर्ण करा. आता विद्यार्थ्यांना पॉइंट आला की लगेच घाबरून जातो आपण आणि मग गोंधळून जातो की काय करायचं बा नेमकं. काय नाही, आपल्याला माहिती याचा भागाकार स्थिर येतो. मग भागाकार करून घेऊ. 3 1 3 आणि 3 चौक 12 किती आला 1/4 आला. तसंच 5 1 5 आणि 5 चौक 20 म्हणजे भागाकार इथं स्थिर आहे. म्हणजे 6.5 ला किंमत असताना m ची n किती येईल तर 4 ने गुणायचं. 6.5 गुणिले काय करायचं 4 ने गुणायचं. 4 5 20 4 2 6 24 25 26 260 पण एका घरानंतर पॉइंट द्यावा लागेल म्हणजेच उत्तर येईल इथं 26. ओके. त्यानंतर आता खालून वर जायचं. मी काय सांगितलं होतं याला कितीने भागावं लागेल रे. स्थिरांकामध्ये 1/4 आहे म्हणजे 4 ने भागावं लागेल म्हणजे 28 भागिले किती 4. 4 लक्षात घ्या. 3 चौक 12 5 चौक 20. आता 28 ला 4 ने भागायचं. 4 7 28 म्हणजे इथं किती येणार 7 येणार. मग बघा स्थिरांक येतो का 7 1 7 7 चौक 28. आता 1.25 आहे मग 1.25 ला 4 ने गुणा. 4 5 20 4 2 8 9 10 चाल 1 4 1 4 आणि 5 दोन घरानंतर पॉइंट म्हणजे उत्तर काय येईल 5.0 म्हणजेच 5. अशा प्रकारे जरी पॉइंट मध्ये आलं तरी त्याला घाबरायचं काही कारण नाही. आता हे एक पाचवं उदाहरण आहे. थोडस मांडणी करताना विद्यार्थी चूक करतात. का म्हटलंय पहा y हे x च्या वर्गमूळाच्या समप्रमाणात आहे. कोण असं नाही म्हणलं y चे x ची वर्गमूळाचे समचलनात आहे असं नाही ना. काय y हे x च्या वर्गमूळाच्या x चं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळात काय येणार आहे x. y हे x च्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलते. आणि जेव्हा x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24 तर चलनाचा स्थिरांक काढा आणि चलनाचं समीकरण तयार करा. आता इथं तुम्ही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ही मांडणीच करता येत नाही म्हणून इथं वाक्य रचना लक्षात घ्यायची. y हे x ची नुसतं असं लिहिलं तर चालेल का असं चालेल का किंवा लक्षात घ्या पहा नुसतं y आणि एखाद्याने x वर्ग केला चालेल का. वर्ग आहे का नाही. काय आहे शब्द वर्गमूळाच्या समप्रमाणात आहे की नाही. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी x ची किंमत आपल्याला दिलेली आहे 16 आहे y ची किंमत 24 आहे आणि याच्यावरून आपल्याला काय करायचंय की चलनाचा स्थिरांक आणि चलनाचे समीकरण तयार करायचंय. पाहू आपण आता पहा.
सर्वांनी नीट लक्ष द्या. पहा काय म्हटलं होतं आपल्याला या ठिकाणी की दोन चल दिलेले आहेत आणि y हे पहा शेवटचं उदाहरण क्रमांक किती होता 5. पाचव्या उदाहरणामध्ये y हे वाक्य लिहायचं बरं का. y हे x च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते. वर्गमुळाच्या समचलनात बदलते. ओके. आणि मग जर y हे x च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते हे वाक्य गणिती रूपात असं लिहिणार आपण. y हे x च्या वर्गमुळाच्या समप्रमाणात बदलते. म्हणून y बरोबर k वर्गमुळात x आणि इथं k हा काय आहे स्थिर आहे. आणि म्हणून आता इथं दिलेल्या किमती टाकू आपण. जर x ची किंमत 16 आणि y ची किंमत 24 असेल तर k स्थिरांक काढता येईल आपल्याला. y च्या जागेवर 24 बरोबर k वर्गमुळात x ची किंमत 16 कशाचा वर्ग आहे 4 चा म्हणजे 24 बरोबर k गुणिले 16 चे वर्गमूळ 4 गुणिले 4 इकडे आल्यावर भागिले होतील म्हणजेच k बरोबर 24/4 आणि म्हणून k बरोबर 4 × 4 4 सखर 24 6 आणि स्थिरांकाची किंमत यावरून आपल्याला k बरोबर 6 ही मिळाली. ओके. यानंतर आपल्याला चलनाच्या समीकरणात म्हणजे इथं जर किंमत टाकली तर y बरोबर k च्या जागेवर 6 वर्गमुळात x हे काय झालं आता चलनाचे समीकरण तयार झालं. मग तुम्हाला x ची किंमत देते ना. आता समजा y ची काढायला सांगितली. इथं जर म्हटलं असतं अजून गणित वाढवता आलं असतं. जर x बरोबर 100 तर y बरोबर किती तर मग काय करायचं y बरोबर 6 आणि x ची किंमत वर्गमुळात लिहावी लागली असती आणि 100 चं वर्गमूळ 10 आणि 10 सख 60 म्हणजे y ची किंमत किती आली असती 60. जर गणित पुढे वाढवता आलं असतं तर आपल्याला फक्त इथपर्यंतच सांगितलेले. अशा प्रकारे सराव संच 7.1 त्याच्यातले आपण जवळजवळ सर्वच उदाहरण पाहिलेले इथं. तर आपल्याला पुढच्या भागामध्ये सराव संच 7.2 अभ्यासताना व्यस्त चलनाचा विचार करावा लागेल. 1-2 मिनिट अजूनही त्याच्यात उदाहरण दिलेले आहेत पहा. हा तसावं उदाहरण पहा काय आहे. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना ₹1000 मजुरी द्यावी लागली. जर मजुराची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल. बरेच विद्यार्थी मी वरती मजूर आणि दिवस असं उदाहरण घेतलं होतं. मग विद्यार्थी मजूर नुसता शब्द ऐकताना लगेच व्यस्त चलन देऊन टाकतात. असं नाही. इथं आता जरी मजुराचं उदाहरण असलं तर दिवसा बरोबर नाही तर त्यांच्या मजुरीबद्दल आहे. म्हणजेच हे समचलनाचं समीकरण आहे. समचलनाचं येईल आणि समचलनाचं उदाहरणच आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा शाब्दिक उदाहरण विद्यार्थ्यांनी नीट वाचले नाही तर गोंधळ होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा की बारकाईने उदाहरण वाचायचं. नेमकं समचलन आहे की व्यस्त चलन. मग आता इथं पहा आपण इथं चल मानायचे हा प्रश्न घेणं